नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 33 बघणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि या व्हिडिओला सुद्धा शेअर करा दुसऱ्यांसोबत. तर बघा, यामधून जी टायपिंग प्रॅक्टिस आहे ती तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण डायरेक्टली आता सेल्फ पाथ लर्निंगवरती जाऊया. तर यामधून सेल्फ पाथ लर्निंग बघूया बघा, आणि यानंतर इथं स्टार्ट करूया. ठीक आहे, यामध्ये 4 स्टेप दिलेले आहे त्यांनी. 4 स्टेप्स म्हणजे आपल्याला 4 प्रश्न आहेत बघा. यामधून आपल्याला पहिला प्रश्न आहे, तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन कसे कराल. यामधून योग्य त्या स्टेप्स निवडा. तर बघा, आता आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करण्यासाठी स्टार्ट बटनवर जावं लागेल आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्ट एक्सेल. तर पहिल्याच नंबरचेच उत्तर आहे. ठीक आहे, आता यावरती क्लिक करूया, सबमिट. समोरचा प्रश्न बघूया. तर पहा, स्टाफ अटेंडन्स शीटकरिता तयार टेम्पलेट्स शोधण्यासाठी आपण फाईल टॅब न्यूवर क्लिक करू. तर नवीन टेम्पलेट शोधण्यासाठी आपल्याला फाईल टॅब आणि न्यूवर क्लिक करावे लागेल. तर बरोबर आहे याचं उत्तर. समोरचा प्रश्न पहा, एक्सेलचे एक्सटेन्शन काय असते. तर त्याची एक्सटेन्शन आहे .xlsx. ठीक आहे, तर हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे, इम्पॉर्टंट आहे थोडा. समोरचा प्रश्न पहा, टेक्स्ट अलाइनमेंट चेंज करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून योग्य तो ग्रुप निवडा. आता परत त्यांनी इमेज दिलेली आहे बघा आपल्याला. यामधून टेक्स्ट अलाइन करण्यासाठी ऑप्शन आहे बघा, ते येतं ऑप्शन बी. ठीक आहे, अलाइनमेंटचं ऑप्शन आहे ना, त्यामधून ऑप्शन बीच आपला आन्सर आहे. तर त्यावरती क्लिक करूया. तर ऑप्शन बी सिलेक्ट करा आणि सबमिट. समोरचा प्रश्न, तर इथं आपण 4 पैकी 4ही प्रश्न सोडवले, म्हणजे सेल्फ पाथ लर्निंग इथं आपला कंप्लीट झालं बघा. यानंतर नॉलेज चेक स्टार्ट करूया आणि नेक्स्ट. पहिला प्रश्न पहा, मेन्यू बारवरील कुठल्या टॅबखाली तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन आढळेल. तर फाईल टॅबवरती आढळते आपल्याला. सबमिट करूया. नंतर बघा, पुढीलपैकी कोणता पर्याय फॅमिली ट्री मध्ये आवश्यक असणारे घटक दर्शवतो. तर यामधून बघा, आजी आजोबा, ठीक आहे, नंतर पहिले पिढीतील मुले वगैरे, हे 2 आपल्याला आढळतील. तर सबमिट करूया. नंतर पहा, फॅमिली ट्री तयार करण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर तुम्ही करू शकता. तर आपण यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि नंतर गुगल शीट या तिन्हीसुद्धा यूज करू शकतो. तर सेव्ह करूया. आता तिसरा प्रश्न पहा, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ऑफलाईन व्हर्जन वापरत असताना तुम्ही फाईल गमावू नये म्हणून ती डॅश डॅश होईल याची काळजी घ्या. तर ते म्हणजे सेव्ह होईल. दुसऱ्या नंबरचा ऑप्शन नंतर बघा, तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करण्याकरिता फाईल टॅब खाली पुढीलपैकी कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक करू शकाल. तर सेव्ह आणि सेव्ह ॲज. तर सेव्ह करूया बघा. यामधून एंड एक्झाम करून घ्या आणि जे नॉलेज चेक आहे ते आपलं इथं सॉल्व होऊन जाईल. यानंतर डू इट युअर सेल्फवरती क्लिक करा आणि यामधून स्टार्ट. आता डू इट युअर सेल्फ बघून घेऊ बघा. नेक्स्ट करा. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल D10 ते D15 सेल सिलेक्ट करा. त्या मर्ज करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करा. तर परत स्टार्ट करूया यामधून आपण. आणि स्टार्ट केल्यानंतर इथं आपल्याला जे D10 ते D15 असं सेल सांगितलेलं आहे बघा. तर ते आपण इथं सिलेक्ट करून घेऊ. ठीक आहे, यामधून D नंबरची जी सेल आहे ती आहे ही. ठीक आहे, तर यामधून D10 ते D15 पर्यंत आपण सिलेक्ट केली अशी. माऊसच्या मदतीनं तुम्ही सिलेक्ट करू शकता. केल्यानंतर इथं मर्ज अँड सेंटर आहे बघा, मर्ज अँड सेंटरवरती जा आणि यामधून मर्ज सेल 3rd नंबरचा ऑप्शन क्लिक करूया आणि हे ओके. नंतर आन्सर जे आहे ते सबमिट करा. समोरचा प्रश्न बघा, दाखविण्यात आलेल्या शीटमध्ये रो नंबर 18 आणि 19 सिलेक्ट करा. त्याला डिलीट करण्यासाठी होम टॅब, सेल ग्रुप आणि याचा वापर करा. तर आता हाच प्रश्न आपण जे सेशन नंबर 32 होतं त्यामध्ये सुद्धा बघितले होते पहिले दोन्ही प्रश्न.
सेम आहे तो बघा. आणि यामधून 18 आणि 19 रो सिलेक्ट केले आपण असे माऊसच्या मदतीने. त्यानंतर इथं बघा, इथं डिलीटचं ऑप्शन आहे. डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि डिलीट शीट रोज. ठीक आहे, दोन्ही रोज डिलीट करा यामधून. नंतर सबमिट. कीबोर्डच्या मदतीने नको करा मित्रांनो, डायरेक्टली आपण माऊसच्या मदतीनंच करूया डिलीट. ठीक आहे. नंतर बघा, दिलेल्या शीटमध्ये रो नंबर 9 सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट साईज 12 असं चेंज करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया बघा. आणि आता याची जी फॉन्ट साईज आहे ती चेंज करायची आपल्याला. आता रो नंबर 9 आपण सिलेक्ट केल्यानंतर इथं त्याची फॉन्ट साईज 9 करा. ठीक आहे, सॉरी 12 करा. ते यामधून 12 तुम्ही टाईप करा आणि एंटर प्रेस केल्यानंतर इथं डायरेक्टली सबमिट. आता समोरचा प्रश्न बघूया बघा. दिलेल्या वर्कशीटमध्ये रिंग रोड मुंबई टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला न्यूट्रल स्टाईल्स अप्लाय करण्यासाठी स्टाईल ग्रुप सेल स्टाईल न्यूट्रल याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया बघा. केल्यानंतर आता आपल्याला वर्कशीट दिलेली आहे. यामधून रिंग रोड मुंबई, ठीक आहे, हे टेक्स्ट आपण सिलेक्ट करूया यामधून. आणि सिलेक्ट केल्यानंतर इथं सेल स्टाईल आहे बघा स्टाईल ग्रुपमध्ये. आणि यामधून हे न्यूट्रल घ्या. ठीक आहे, न्यूट्रल स्टाईल त्याला अप्लाय होईल मग. आणि सबमिट. आता आपला लास्ट प्रश्न आहे बघा. दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये C4 सेल सिलेक्ट करा. त्याला स्टँडर्ड ऑरेंज फॉन्ट कलर अप्लाय करण्यासाठी फॉन्ट ग्रुप आणि फॉन्ट कलर याचा वापर करा. आता हे सेम डू इट युअर सेल्फ सेशन नंबर जे आपलं 32 होतं त्याच्यासारखंच आहे मित्रांनो, सेम टू सेमच आहे, थोडाफार बदल होऊ शकते. ठीक आहे. तर बघा, परत आपण C4 सिलेक्ट करू यामधून. आणि यामध्ये फॉन्ट कलर, तर यावरती क्लिक करा. आणि सांगितल्याप्रमाणे ऑरेंज कलर म्हणजे 3rd नंबरच्या या लास्ट लाईनमधून सिलेक्ट करून सबमिट करा. तर बघा, डू इट युअर सेल्फ जे आहे ती इथं आपण सक्सेसफुली सॉल्व केलेलं आहे मित्रांनो. यानंतर आपण आता बघूया प्रोसेस फोलिओ. ठीक आहे, तर एंड केली आपण एक्झाम. आता प्रोसेस फोलिओ बघण्यासाठी त्यावर क्लिक करा. आणि डिझायर्ड स्किल सेट आहे बघा, पेज लेआउट ऑफ MS एक्सेल. तर स्टार्ट करूया यामधून. यस. तर आता आपल्याला पेज लेआउट जे असेल ना एक्सेलमध्ये ते ओपन करायचं आहे, त्यावरती थोडंसं काम करायचं आहे. तर सांगितल्याप्रमाणे सेम तेच करायचं आहे आपल्याला, जे मी दर सेशनमध्ये सांगतो तुम्हाला. एक्सेल फाईल ओपन करा. त्या एक्सेल फाईलमध्ये जे तुम्हाला स्किल सेट सांगितलं, पेज लेआउट ओपन करा म्हणते ना तो, तर पेज लेआउट ओपन करा. नंतर ती फाईल सेव्ह करा तुम्ही डेस्कटॉपवर, सेशन नंबर जे चालू आहे तुमचं त्या नावाने. नंतर ती फाईल जी आहे ती तुम्ही असाइनमेंट म्हणून सेव्ह करून ठेवली ना डेस्कटॉपवर, तर तीच असाइनमेंट म्हणून तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे. आता थोडासा वेळानंतर आपण इथं सबमिट बटन इनेबल होऊन जाईल आपलं. तर बघा, एवढं झाल्यानंतर इथं जे सबमिट बटन आहे ते इनेबल होईल आपलं. ती फाईल तुम्ही क्लोज बी करू शकता किंवा डायरेक्टली सबमिट केलं तरीही चालेल. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं ती फाईल अपलोड करायची आहे. तर इथं रिस्टार्टचं ऑप्शन आलं बघा. तर रिस्टार्ट ऑप्शन आलं तर टेन्शन घ्यायचं काही गरज नाही आहे. यामधून फक्त तुम्ही प्रोसेस फोलिओ या टॅबवरती असं क्लिक करा. ते ऑटोमॅटिकली आपल्याला समोरच्या स्टेप्सवरती नेतील. ठीक आहे. तर यामधून तीच स्टेप आहे, परफॉर्म स्टेटस ओपन करूया. यामधून हा जो बटन आहे त्याला इनेबल करा. नंतर नेक्स्ट. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना तो तुम्ही फाईल सेव्ह करा म्हणून डेस्कटॉपवरती सेशनच्या नावाने, ती फाईल आता इथं असाइनमेंट म्हणून अपलोड करूया. तर इथं नेक्स्ट करा. यामधून ती फाईल चूज करा. ठीक आहे. आता चूज असाइनमेंट. आता तीच एक्सेलची फाईल, जे पेज लेआउटचं आपलं जे स्किल सेट होतं ना, ती फाईल तुम्ही डेस्कटॉपहून अपलोड करा. आता मी डेस्कटॉपवर ठेवलेलं आहे माझ्या PC तर यामधून बघा इथं सेशन नंबर 33. ठीक आहे. तर ओपन करतो आणि यामधून सेव्ह. तर तुम्ही बी सेम स्टेप हे करा तुम्ही, जेणेकरून तुमचे मार्क्स वगैरे बिन काढतील नाही. ठीक आहे. आता यानंतर आता सिम्युलेशन क्वेश्चन आहे बघा, तर ते बघून घेऊ आपण. प्रोसेस फोलिओ आपलं संपलेलं आहे. यामधून स्टार्ट एक्झाम. आता यामध्ये आपल्याला एकूण 2 प्रश्न आहे. त्यातून पहिला बघा, तुम्ही एक डॉक्युमेंटवर काम करत आहात, परंतु अचानक तुम्हाला एक नवीन ब्लँक डॉक्युमेंट उघडायची आवश्यकता लागते. तर तुम्ही काय कराल, म्हणजे कसे कराल. तर बघा, स्टार्ट केले आपण एक्झाम. यामध्ये आपल्याला नवीन ब्लँक डॉक्युमेंट करण्यासाठी काय करावे लागेल म्हणते. तर फाईल टाईपमध्ये जायचं. फाईल टाईपमध्ये गेल्यानंतर इथं न्यूज ऑप्शन आहे बघा. न्यू घेतल्यानंतर इथून ब्लँक वर्कबुक. ठीक आहे. यावरती क्लिक करा. आणि नंतर जे ते आपला ॲन्सर ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल. नवीन प्रश्न बघा, तुम्ही सेल मर्ज करू शकता जेणेकरून तुम्हाला त्यांच्या हेडिंग किंवा टायटल म्हणून वापर करता येऊ शकतो. आता मर्ज अँड सेंटर वापरून सिलेक्ट केलेले मर्ज करा.
तर स्टार्ट करू यामधून बघा. आता जे सिलेक्ट केलेले मर्ज करायचं सांगलेले आहे तर ऑलरेडी सिलेक्ट आहे हेडिंग. यामधून फक्त आपल्याला मर्ज अँड सेंटर करायचं सांगितलं आहे त्यांनी. तर इथं बघा अलाइनमेंट ग्रुपमध्ये मर्ज अँड सेंटरचं ऑप्शन आहे बघा इथं मर्ज अँड सेंटर. त्यावरती फक्त क्लिक करा आणि ऑटोमॅटिकली जे ते आन्सर सबमिट होऊन जाईल. तर बघा अशाच प्रकारे आपण इथं सिम्युलेशन क्वेश्चनसुद्धा बघितलेले आहे मित्रांनो. आता फक्त लास्ट स्टेप राहिलेली आहे आपली ते म्हणजे सेशन कम्प्लिशन टेस्ट. तर यामधून एंड करून घेऊ सिम्युलेशन क्वेश्चनला आणि नंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट बघूया. तर स्टार्ट करा एक्झाम, नंतर नेक्स्ट. पहिला प्रश्न बघा, डॅश डॅश हे प्रतिमांना डिस्कवर किंवा त्यांच्या मेमरीमध्ये डिजिटल रेकॉर्ड करते. तर ते म्हणजे डिजिटल कॅमेरा. नंतर बघा, डॅश डॅश हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहे जे प्रतिमांना ग्रहण म्हणजेच कॅप्चर करतात. तर ते म्हणजे वेब कॅम्स. नंतर आहे OCR हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहेत जे प्रतिमांना ग्रहण म्हणजेच कॅप्चर करतात. तर चूक आहे मित्रांनो, OCR हे एक स्कॅनर टाईप असते. तर चुकायचं उत्तर. नंतर बघा, जो डिव्हाइस जो मूळ प्रतिमा तयार करते किंवा ग्रहण म्हणजेच कॅप्चर करते, उदाहरणार्थ डिजिटल कॅमेरा किंवा डिजिटल व्हिडिओ कॅमेरा, त्याला डॅश डॅश असे म्हणतात. तर त्याला इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस असे म्हणतात मित्रांनो. यावरती क्लिक करा आणि सबमिट. तर बघा अशाच प्रकारे आपण इथं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा बघितलेली आहे, सेशन नंबर 33ची. तर अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. सी यू. बाय. Catch 'em all.